नमस्कार मित्रांनो, माहिती रंजन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। सुब्रतो राय कसे बनले सहारा श्री? अहो, एकेकाळी टीम इंडियाचे प्रायोजक वाजपेयींनी देखील ज्याचे कौतुक केलं होतं। 24,000 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा ज्यांच्यावर लागला, तेच उद्योगपती सुब्रतो राय आता आपल्यात राहिलेले नाही। गेल्या मंगळवारी वयाच्या 75व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले। पण सामान्य व्यक्तीपासून ते मोठे उद्योगपती होईपर्यंत त्यांच्या आयुष्यातील अनेक अध्याय खूप खास राहिलेले। एकेकाळी सहारा श्री म्हणून ओळखले जाणारे सुब्रतो राय यांची जीवन कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। यातील पहिला चॅप्टर, जागतिक विक्रम। दिनांक 6 मे 2013 रोजी लखनौ शहराच्या बाहेरील एका मोठ्या मैदानात देशभरातून शेकडो बसमधून आलेले लाखो लोक जमले होते। हे मैदान 30 फुटबॉल मैदानांपेक्षाही मोठे होते। हे सर्व लोक एका मिशनवर होते, पण हे मिशन त्यांचे नव्हे तर एका व्यक्तीचे होते। भारताचे राष्ट्रगीत गाऊन विश्वविक्रम घडवण्याचे त्या व्यक्तीचे मिशन होते। तोपर्यंत हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता। सकाळी 10च्या सुमारास तिथे लावलेल्या लाऊडस्पीकरवरून अनाउन्समेंट झाली, जगातील सर्वात मोठ्या परिवाराचे पालक आदरणीय सहारा श्री येत आहेत आणि मोठमोठ्याने घोषणा दिल्या जातात, सहारा श्री जिंदाबाद, सहारा श्री जिंदाबाद। त्या दिवशी मैदानात उपस्थित लाखो लोक एक सारख्याच कपड्यात पूर्ण उत्साहात सहारा श्री जिंदाबादच्या घोषणा देत होते। स्टेजवरून सहारा इंडिया परिवाराचे प्रमुख सुब्रतो राय सहारा आपले दोन्ही हात हलवतात आणि मोठ्याने भारत माता की जय म्हणतात। 1,21,653 लोकांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायले, जे एक विश्वविक्रम बनले आणि पाकिस्तानचा जुना विक्रम मोडला गेला। चॅप्टर 2, ते होते एक प्रतिभावान विद्यार्थी। 10 जून 1948 रोजी बिहारमधील अररिया येथे त्यांचा जन्म झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव सुधीर चंद्र रॉय आणि आईचे नाव छवी होते। नंतर चांगल्या संधीच्या शोधात हे कुटुंब बिहारमधून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे स्थलांतरित झाले। सुब्रतो राय हे गोरखपूर शहरातील तुर्कमानपूर परिसरात आई वडील आणि भावंडांसोबत राहत होते। सुब्रतो राय सहारा हे लहानपणापासून अतिशय हुशार विद्यार्थी होते। त्यांचे शालेय शिक्षण होली चाइल्ड स्कूल मधून झाले। त्यांना तांत्रिक शिक्षणाची प्रचंड आवड होती आणि ही आवड जोपासतच त्यांनी गोरखपूरच्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मिळवला। चॅप्टर 3, प्रेम कथा। सुब्रतो राय आणि त्यांची पत्नी स्वप्ना यांची कोलकाता येथे एका कॉमन फ्रेंडद्वारे भेट झाली। सिमी गरेवालच्या चौथ शो मध्ये स्वप्नाने सांगितले होते की सुब्रतो खूप मोहक होते आणि ती त्यांच्या प्रेमात पडली होती। सुब्रतो आणि स्वप्ना दोघेही वेगवेगळ्या शहरात राहत होते आणि वर्षभरात क्वचितच भेटत होते। सुब्रतो राय रोमॅन्टिक पत्र लिहित असत आणि 7 वर्षानंतर त्यांचं लग्न झालं। सुब्रतो राय यांना सुशांतो रॉय आणि सीमांतो रॉय असे 2 मुलगे आहेत। 2004 मध्ये सुब्रतो राय यांनी लखनौच्या एका स्टेडियममध्ये त्यांच्या 2 मुलांचे लग्न लावून दिले, ज्यावर त्यांनी सुमारे 500 कोटी रुपये खर्च केले होते। या लग्नाला राजकारणी, ग्लॅमर, क्रीडा आणि व्यावसायिक जगतातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती। त्यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय हेही आले होते। आता चॅप्टर 4, सहारा श्री। फराळासाठी वापरला जाणारा चिवडा विकून सुब्रतो राय यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली। ते त्यांच्या लॅबरेटरी स्कूटरवर जया प्रोडक्ट्स नावाने स्नॅक्स विकत असत। 1978 मध्ये त्यांनी गोरखपूर मधील एका छोट्या कार्यालयातून सहाराची पायाभरणी केली। लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले आणि काही वेळातच सुब्रतो राय सहारा श्री बनले। सगळेच त्यांना याच नावाने हाक मारायचे। सहाराने अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना राबवल्या। दैनंदिन, मासिक, त्रैमासिक, वार्षिक ठेवी यासारख्या सेवा प्रदान करण्यात येत होत्या। इतर कंपन्यांनी बँकेच्या मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींच्या तुलनेत सहाराने 3 ते 4% अधिक व्याज देऊ केले। सुमारे 11 ते 12% वार्षिक व्याज देण्याचे आश्वासन दिले गेले। लोकांना अनेक वर्षाचा परतावाही मिळाला। रॉय यांच्या नेतृत्वाखाली सहाराने अनेक व्यवसायांमध्ये विस्तार केला। रॉय यांचे साम्राज्य वित्त, रिअल इस्टेट, मीडिया आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांमध्ये पसरले। त्यांनी 1991 मध्ये एअर सहारा एअरलाईनची स्थापना केली। 10,000 एकरांवर पसरलेला अँबी व्हॅली प्रकल्प हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता। सहारा समूह हा टीम इंडियाचा एक प्रायोजकही होता। अनिल अंबानी, मुलायम सिंग यासारख्या सेलिब्रिटींचा त्यात समावेश होता। 2013 मध्ये सहाराने पूरग्रस्त उत्तराखंडमध्ये मदत कार्यात लक्षणीय मदत केली। पिण्याच्या पाण्याच्या 1,00,000 बाटल्या, पॅकेज केलेले ज्यूस आणि फूड पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले। सहाराने कारगिल युद्धात शहीद झालेल्या 127 कुटुंबांना आर्थिक मदत केली होती।
त्यांच्या योगदानाबद्दल तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचा गौरव केला होता. 2002 मध्ये बिझनेसमॅन ऑफ द इयर हा त्यांना पुरस्कार मिळाला. 2002 मध्ये सर्वोत्कृष्ट उद्योगपतीचा पुरस्कारही त्यांना मिळाला. 2010 मध्ये प्रतिष्ठित राष्ट्रीय उड्डाण पुरस्कार त्यांना मिळाला. 2010 मध्ये रोटरी इंटरनॅशनलचा उत्कृष्टतेसाठीचा व्यावसायिक पुरस्कार त्यांना मिळाला. 2011 मध्ये राष्ट्रीय नागरिक पुरस्कार. 2012 मध्ये भारतातील शीर्ष 10 सर्वात प्रभावशाली उद्योगपती इत्यादींमध्ये त्यांचा गौरव करण्यात येत होता. त्यांचं पतन. सुब्रतो राय यांच्या पतनाची सुरुवात सहारा समूहाची कंपनी प्राईम सिटीच्या IPO ने झाली. नियमाविरुद्ध लोकांचे 2 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागले. 28 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुब्रतो राय यांना 24,400 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यास सांगितले. तेव्हापासून आजतागत हे प्रकरण सुरू आहे. हे प्रकरण सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडशी संबंधित आहे. 30 सप्टेंबर 2009 रोजी प्राईम सिटी या सहारा समूहाच्या कंपनीने IPO साठी सेबीकडे DRHP दाखल केला. DRHP विश्लेषणामध्ये सेबीला रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण कंपन्यांच्या निधी उभारणी प्रक्रियेत कमतरता आढळल्या. 25 डिसेंबर 2009 आणि जानेवारी 2010 रोजी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीला दोन्ही कंपन्या OFCDS कडून पैसा गोळा करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. OFCDS म्हणजे पर्यायी पूर्णपणे परिवर्तनीय डिबेंचर्स. हे कर्ज रोखे आहेत जे जारीकर्त्याला भांडवल उभारण्याची परवानगी देतात आणि त्या बदल्यात जारीकर्ता गुंतवणूकदाराला परिपक्वता होईपर्यंत व्याज देतो. सेबीला कळले की कंपनीने OFCDSच्या माध्यमातून 2 ते 2.5 कोटी लोकांकडून 24,000 कोटी रुपये उभे केले आहेत. सेबीने आक्षेप घेतला आणि सांगितले की सहाराने बॉन्ड जारी करण्याची परवानगी का घेतली नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि 2012 मध्ये न्यायालयाने सहाराला 15% व्याजासह पैसे परत करण्यास सांगितले. तसेच सेबीला गुंतवणूकदारांचे तपशील देण्यास सांगितले. त्यावेळेस 2013 मध्ये सहाराने 127 ट्रक पाठवले. या ट्रकमध्ये OFCD धारकांची कागदपत्रे होते. एकाच वेळी अनेक ट्रक आल्याने मुंबईच्या सीमा ठप्प झाल्या होत्या. सहारा 3 महिन्यात पैसे जमा करू शकली नाही. तेव्हा न्यायालयाने 3 हप्त्यांमध्ये पैसे भरण्याचे आदेश दिले. सहाराने 5,120 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला आणि उर्वरित पेमेंट जमाच केले नाही. सहाराने दावा केला की त्यांनी आधीच 90% पेक्षा जास्त गुंतवणूकदारांना पैसे दिले आहेत आणि हे सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुरावे मागितले. सेबी सोबतही 2 ते 2.5 कोटी गुंतवणूकदारांपैकी केवळ 4,600 गुंतवणूकदारच पैशांचा दावा करण्यासाठी पुढे आले. यानंतर सहारा इंडियाचे बँक खाते गोठवण्यात आले. एप्रिल 2013 मध्ये सेबीने IPO फाईल देखील बंद केली. 28 फेब्रुवारी 2014 रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लखनौ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रॉय 2 वर्षे तिहार तुरुंगात होते आणि 2016 पासून पॅरोलवर तुरुंगाबाहेर होते. अनेक वर्षांपासून लोकांचे पैसे न दिल्याने सहारे यांच्या विरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशाला स्थगिती दिली होती. आता 7वा चॅप्टर म्हणजे सहारांचा मृत्यू. सुब्रतो राय सहारा यांचे मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रतो राय दीर्घकाळापासून गंभीर आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर बुधवारी त्यांचे पार्थिव लखनौ येथील सहारा शहरात आणले गेले, जिथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली गेली. सहारा इंडियाने माहिती दिली की सुब्रतो राय सहारा हे मेटास्टॅटिक स्ट्रोक, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त होते. 14 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 10:30 वाजता कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. 12 नोव्हेंबर पासून त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच KDAH मध्ये दाखल करण्यात आले होते. सुब्रतो राय एका गंभीर आजाराने पीडित होते. त्यांनी खासगी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. या दुःखद माहितीनंतर सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. सहारा श्री यांच्या निधनानंतर अचानक त्यांच्या कुटुंबाची चर्चा व्हायला लागली. आता त्यांचे संपूर्ण कुटुंब कुठे आहे? त्यांची पत्नी आणि मुलं यांच्याकडे परदेशी नागरिकत्व आहे. भारतातील कायद्यापासून वाचण्यासाठी त्यांनी हे केलं असं सांगण्यात येत आहे. त्यांची पत्नी स्वप्ना राय आणि मुलगा सुशांतो राय यांनी दक्षिण पूर्व युरोपच्या मध्यभागी बाल्कन द्वीपकल्पात असलेल्या मॅसेडोनिया देशाचे नागरिकत्व घेतले. कुटुंबातील सदस्य हे खासगी गुंतवणूक कंपन्यांचा भाग आहेत, पण आता ते भारतीय नागरिक नाहीत.
मॅसेडोनिया देश गुंतवणुकीच्या बदल्यात नागरिकत्व प्रदान करतो. एकेकाळी आपल्या सेकंड हँड स्कूटरवर बसून खाऊच्या पुड्या विकणारा, सर्वसामान्य परिस्थितीत असणारा सुब्रत राय भारतीय अर्थव्यवस्था आणि माध्यमांमध्ये रोज चमकून दिसू लागला. एक स्कूटर, 2 खुर्च्या आणि एक पिशवी टेबल यावर व्यवसाय सुरू करणारा सुब्रत राय बघता बघता 2 लाख कोटींचा मालक बनून गेला. पण हा जगाला सहारा देणारा शेवटी मात्र बेसहारा होऊनच गेला. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा आणि न विसरता आपल्या माहितीरंजन चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच मनोरंजक माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसताय ना काय हसत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.